राजकारणाच्या बाजारामध्ये प्रत्येक राजकारणी आपलं ब्रँडिंग केलेलं सोनं, आपली प्रतिमा विकण्याच्या नादात आहे. मनसे प्रमुख, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांचा देखील तोच प्रयत्न आहे. म्हणजे आता काल त्यांनी जी जाहिरात झळकावलेली आहे, माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, चला पूर्वीसारखा राजकीय सुसंस्कृत आणि सर्व राज्यांपेक्षा प्रगत महाराष्ट्र उभारूया. मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा. आता राज ठाकरे मुळात शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे कलावंत मन असलेले राजकारणी आहेत आणि विद्यमान पिढीची नस ओळखून ते नेहमी बोलतात, वागतात. म्हणजे त्यांच्यामध्ये जे अनेक चांगले गुण आहेत, त्या चांगल्या गुणांच्या आधारे ते आपली वैचारिक बैठक जी आहे ती महाराष्ट्राच्या समोर आणण्याचा नेहमी प्रयत्न करतात. आता यंदा दसऱ्याच्या निमित्ताने त्यांनी पॉडकास्ट वरून काही संदेश दिलाय, एक 5-1 मिनिटांचा, आणि उद्या मात्र ते सविस्तर बोलणार आहेत. त्यांचे जे काही फटकारे आहेत, एक व्यंग्यचित्रकार आहेत, मार्मिक दृष्टिकोनातून ते काय उद्या बोलतील याचा काही नेम नाही. आणि मग या सगळ्या याच्यामध्ये त्यांच्या पक्षाचं भवितव्य किंवा त्यांचं मनसे रेल्वेचं इंजिन हे कितपत लोकांना पसंत पडतंय आणि लोक विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना किती मतदान करतात हे आता आपल्याला बघायचं आहे. आणि त्या दृष्टीने अतिशय थोडक्यामध्ये आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्यात. हे बघा, उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुखांचे ज्येष्ठ पुत्र, ते शिवसेना प्रमुखांनंतर तेच शिवसेनेचे वारसदार. आणि माझं काही बरं वाईट झाल्यानंतर उद्धव आणि आदित्यला सांभाळा असं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटलं होतं. त्यांना ठाकरे कुटुंबामध्ये एक वेदनादायक घटना जी घडली होती, बंडखोर तर कित्येक आले आणि गेले, परंतु राज ठाकरे ज्या वेळेला बाहेर पडले त्यावेळेला मोठी वेदना ही ठाकरे कुटुंबाला झालेली. अगदी राज ठाकरे ज्या वेळेला मातोश्रीवर गेले होते, शिवसेना प्रमुखांना भेटले होते, त्यांच्या गळ्यात पडले आणि त्यांना सांगितलं की मी आता माझा मार्ग चोखाळतोय, माझा राग विठ्ठलावर नाही बडव्यांवर राग आहे, असं म्हणत राज ठाकरे बाहेर पडले. त्यांच्या पाठोपाठ नारायण राणे बाहेर पडले. मग आता राणे आणि राज ठाकरे मिळून काही करतील का असं विचारलं जात असताना राणे यांनी त्यांना शोभेल त्यांच्या कुवतीनुसार त्यांनी आपलं वेगळ्या पक्षामध्ये जाणं पसंत केलं. आधी त्यांनी एक स्वाभिमान नावाचा पक्ष काढला, परंतु तो अर्थातच त्यांना टिकवता आला नाही. आणि राज ठाकरे या सगळ्या इतर बंडखोरांच्या तुलनेत का मोठे ठरलेले आहेत, कारण की त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला आणि तो आजपर्यंत टिकवलेला आहे आणि उद्याची 100 वर्ष तरी तो टिकला पाहिजेत या दृष्टीने त्यांची वैचारिक घुसळण नेहमी चालू असते. आणि आपल्या कार्यकर्त्यांना ते नेहमी सांगत असतात की बघा, भारतीय जनता पार्टी कशी उभी राहिलेली, किती वर्ष संघर्ष केलेला आहे. म्हणजे अनेक पक्षांची ते उदाहरणं देतात. आणि रातोरात एखादा पक्ष राजकीय दृष्ट्या निवडणुकीच्या राजकारणामध्ये यशस्वी ठरेल असं काही तुम्ही बाळगू नका, थोडासा संयम ठेवला पाहिजे. संघर्ष हा वैयक्तिक जीवनात जसा असतो तसा सार्वजनिक जीवनात देखील असतो, असे मानणारे राज ठाकरे आता आज बोलते झालेले. तसं ते नेहमीच बोलतात. अगदी आरक्षण जे काही सध्या गाजतंय, म्हणजे महाराष्ट्राचं डोकं हे अगदी बधीर होऊन गेलेलं आहे त्या प्रश्नामुळे. त्या प्रश्नाच्या बाबतीत एकमेव असा राजकीय नेता आहे की जो रोखठोकपणे आणि सत्य बोललेला आहे. ज्या वेळेला अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांना ते भेटले त्याच वेळेला त्यांनी सांगितलं राज ठाकरेंनी की आरक्षण मिळणार नाही, हे राजकारणी फक्त तुम्हाला वापरून घेतील, तुमच्यामध्ये भांडणं लावतील, असंच ते म्हटलंय. नंतर अलीकडच्या काळामध्ये त्यांनी मराठवाडा विदर्भाचा दौरा केला. मराठा आंदोलक त्यांना घेरायचे, त्यावेळेला ते त्यांना तेच सांगायचे हे राजकारण होते, आरक्षण वगैरे कसलं मागताय, आरक्षण कशाला पाहिजेत वगैरे असं ते चिडून ते बोललेले. मग त्यांच्या विरुद्ध जे काही रोष व्यक्त व्हायचा तो झालेला आहे. आता आज त्यांनी जी जाहिरात केलेली त्या जाहिरातीकडे आपण बघू. म्हणजे त्यांचं हे ब्रँडिंग आहे. म्हणजे आता ब्रँडिंग करणं काही चूक नाही. मुळात कलावंत असलेला हा माणूस
म्हणजे स्वतःची स्वाक्षरी तिथं देणं आणि तो फटकारा ओढणं. मग ते ह्या 4 ओळींमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की आता उद्धव ठाकरे बघा, उद्धव ठाकरे हिंदू माता बंधू भगिनीनो असं म्हणत नाही, आता ते देशभक्त माता बंधू भगिनी असं म्हणतात. म्हणजे उद्धव ठाकरे यांना दलितांची मतं, मुस्लिमांची मतं, पुरोगामी विचारांची, समाजवाद्यांची मतं ही मिळायला लागलेली आहेत. आणि त्या मतांकडे बघून उद्धव ठाकरे यांनी आपली शब्दरचना बदललेली आहे. मग त्या परिस्थितीमध्ये आता राज ठाकरे यांनी जाणीवपूर्वक असा हिंदू बांधवांनो असा शब्द जो वापरलेला आहे, त्या अर्थाने तो म्हणजे त्यांचा त्यामागे मोठा हेतू आहे की आपली प्रतिमा ती निर्माण करायची. हे बघा, नेहमी बोललं जातं की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जी वक्तृत्व शैली आहे, त्यांची जी ठाकरे शैली आहे, त्याचे खरे वारसदार हे किंवा त्याचं प्रतिबिंब जर कुणाच्या व्यक्तिमत्वामध्ये उमटलेलं आहे तर ते राज ठाकरे यांच्या व्यक्तिमत्वामध्ये ते आहे. आणि मग राज ठाकरे ते तसं करतात. म्हणजे त्यांची जाहीर सभा, मग आधी बाकीच्या वक्त्यांनी वातावरण पेटवायचं, मग फटाक्यांची आतषबाजी सुरू होत असताना मग त्यांनी व्यासपीठाच्या त्या मंचावर यायचं, बोलायचं आणि अशा पद्धतीने सगळ्या टाळ्यांचा कडकडाट व्हायचा आणि मग ते भाषणाची सुरुवात करायची. मग ते भाषणामध्ये त्यांची एक विशेष अशी लकब आहे, म्हणजे कुठं पॉज घ्यायचा आहे, कुठं किस्सा सांगायचा आहे, लोकांच्या पोटातली भाषा कशा प्रकारे वापरायची, कुठं वापरायची, याचं सगळं त्यांचं तंत्र म्हणजे खास ते राज ठाकरेंची शैली आहे. त्या शैलीमध्ये ते बोलत असतात. आता त्यांच्या म्हणजे मग एवढं त्यांच्या अंगी शिवसेनावर प्रमुखांच्या सारखं कसब असून देखील, एक वैचारिक चारित्र्य असून देखील ते कमी का पडतात असा प्रश्न आहे. निवडणूक ज्या वेळेला होते, म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळात मुंबई महानगरपालिकेमध्ये निवडून आलेले नगरसेवक, त्यानंतर 13-14 आलेले आमदार, आणि त्याच्यानंतर मात्र जी गळती लागली की आज अगदी एक आमदार एवढ्यावर ते खाली उतरलेले आहेत. म्हणजे जे काही नगरसेवक होते मुंबईचे ते देखील उद्धव ठाकरेंकडे ते गेलेले आहेत. मग असे हे राजकीय अपयश त्यांना निवडणुकीच्या काळामध्ये का बघावं लागतं, तर त्याचे अनेक कारण आहेत की त्यांच्या म्हणजे धोरण लवचिकता. म्हणजे पक्षाला निर्णय घ्यावे लागतात. राजकीय परिस्थिती काय, वर्तमान काळात काय गरजेचं आहे याची गणित जरूर आखावी लागतात. राज ठाकरे देखील ते आखतात, परंतु ती कुठेतरी राज ठाकरे नावाचा जो ब्रँड आहे त्याला धक्का लागतोय हे राज ठाकरे विसरतात. म्हणजे हे बघा, आपण समजा एक पिरॅमिड लक्षात घेतलं, म्हणजे पिरॅमिडचा जो पाया असतो राजकीय पक्षाचा, तो असतात की तळागाळातले कार्यकर्ते. म्हणजे आपला पक्षाध्यक्ष आहे, त्या पक्षाध्यक्षाची भूमिका आहे, आपल्या पक्षाचं हे धोरण आहे, हे पोहोचवणारे घराघरामधले, बूथमध्ये जाणारे, तालुका पातळीवरचे, गाव पातळीवरचे कार्यकर्ते हे मात्र विस्कळीत झालेले दिसतात आणि त्याचा मग तो तोटा होतो. मग पक्ष शिस्त, आता ती अंतर्गत हुकुमशाही जशी बाळासाहेब ठाकरे यांना ती मान्य होती की रिमोट कंट्रोल हा माझ्या हातातच असणार, तसेच राज ठाकरे देखील आहेत. त्यांनी ते कॉपी त्यांनी ती केली, परंतु ती त्यांच्या अंगाशी आलेली. अनेक नेते आले आणि गेले, त्यांच्याकडे नेते टिकत नाही, ही खरी गोष्ट आहे. मग कार्यकर्ते देखील त्याच्यामुळे कसं आहे की सैरभैर असतात. कधी निवडणुका लढवायच्या, कधी लढवायच्या नाही, कधी उमेदवार मिळतो, कधी मिळत नाही. म्हणजे काय करायचंय, नेहमीच खळखटाक करून, म्हणजे शिवसेनेसारखा राडा करून, मनसे हे खळखटाक करून आपलं अस्तित्व नेहमी दाखवून देत असत. मग टोल मुक्ती असेल, अमुक असेल, परप्रांतीयांच्या विरुद्ध काही असेल तर खळखटाकचं धोरण ते अधूनमधून राबवलं जातं, परंतु तेवढ्याने काही भागणार नाही. मग जसं जे केडर निर्माण करावं लागतं पक्षामध्ये, ते करण्यामध्ये राज ठाकरे हे अपयशी ठरलेले आहेत. म्हणजे त्यांच्या विचारांचं सोनं हे खरं तर अनेक कॅरेटचं आहे, चांगलं आहे, 24 कॅरेटचं सोनं आहे, परंतु ते विकता येणं त्यांना राजकारणाच्या बाजारामध्ये, निवडणुकीच्या बाजारामध्ये. आता त्यांनी मराठवाडा विदर्भाचे दौरे केले, आता ते सगळीकडे बघतात. ते 288 ठिकाणी उमेदवार त्यांना उभे करायचे, त्या म्हणजे 200 पेक्षा तर जास्तच आपण उभे करू असं त्यांनी पक्क ठरवलेलं आहे. मग हे ठरवलेलं असताना आता या राज ठाकरे यांचा उद्धव ठाकरेंच्या विरुद्ध असलेला रोष हा आपण एनकॅश कसा करायचा, म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बरेचदा भेटीगाठी घेतलेल्या, अजूनही त्या भेटीगाठी नेहमी चालूच असतात. ज्या वेळेला 2.5 वर्षांचं सरकार होतं उद्धव ठाकरेंचं, त्यावेळेला राज ठाकरे यांनी आता हिंदू हृदय सम्राट म्हणून पुढे आलं पाहिजे,
कारण की उद्धव ठाकरे आता काँग्रेस बरोबर सरकार बनवून बसलेले आहेत. सेक्युलर आम्ही आहोत, त्या विचारसरणीला धक्का लावणार नाही, असं पत्रच उद्धव ठाकरेंनी सोनिया गांधीला लिहून दिलेलं आहे. त्याच्यामुळे आता तुम्हाला मोठी स्पेस निर्माण झालेली आहे. मग तुम्ही या. मग त्यांनी ती भगवी शाल अंगावर घेतली, मशिदीवरच्या भोंग्यांचा प्रश्न काढला. आपला इतकंच नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जो काही झेंडा होता, ध्वज होता, म्हणजे त्याच्यामध्ये 3 रंग होते, ते 3 रंग बदलले. त्याच्यानंतर त्याचा भगवा रंग केला आणि मग शिवमुद्रा त्या झेंड्यावर त्यांनी मुद्रित केली. हे सगळे प्रयोग त्यांनी केले. आणि मधल्या काळात पुन्हा मग त्यांनी काय केलं, 2019 मध्ये त्यांनी हे केलं. म्हणजे ह्या ठाकरे सरकारच्या आधीची गोष्ट, त्या आसपास जी लोकसभा झाली होती 2019ची, त्या काळामध्ये त्यांनी काय म्हटलं की हे नरेंद्र मोदी असतील, अगदी नितीन गडकरी असले, कोट्यावधी आकडे घोषित करतात, प्रत्यक्ष काय होत नाही. आणि मग आता डिजिटल इंडिया ज्या गावामध्ये होत आहे, त्या गावाची काय परिस्थिती आहे हे दाखवणारे त्यांनी व्हिडिओ प्रसारित केले. मग ते लाव रे तो व्हिडिओ, ते त्यावेळेला लोकसभा निवडणुकीमध्ये जो प्रचार रंगला होता, या व्हिडिओ लाव रे तो व्हिडिओ, यामुळे तो रंगलेला होता. मग 2024 मध्ये एकदम राज ठाकरे 180 डिग्रीमध्ये बदलले. मग त्यांनी नरेंद्र मोदी यांची जी विकास दृष्टी आहे त्याला म्हणे आता माझा बिनशर्त पाठिंबा आहे, असं त्यांनी सभा घेतली. आणि मग त्या सभेमुळे काय झालं, त्यांच्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले की हे तुम्ही धोरण, म्हणजे तुमची भूमिका काय सारखी बदलताय. मग नंतर त्यांनी सांगितले की माझा नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा जरी असला तरी याचा अर्थ महायुतीला, या महाराष्ट्रातल्या सरकारला पाठिंबा आहे असं काही समजू नका, असं ते म्हटलेलं आहे. आता बघा की विकास म्हणजे महाराष्ट्राची ब्ल्यू प्रिंट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यावेळेला अगदी सुरुवातीच्या काळामध्ये समोर आणली होती. आणि विकासामध्ये सौंदर्य दृष्टी पाहिजे, हे सगळे जे त्यांचे विकासात्मक जे चांगले जे विचार आहेत ते लोकांना काही निवडणुकीच्या काळामध्ये पसंत पडले नाहीत किंवा लोकांना ते समजले नाहीत, असं असं समजा. म्हणजे राज ठाकरे, मी जे म्हणतोय की विद्यमान पिढी काय विचार करते, म्हणजे ज्या वेळेला ते नेहमी तोच विचार करतात की लोकांना आता राजकारणाचा वैताग आलेला आहे, तिटकारा आलेला आहे, त्या परिस्थितीमध्ये कुठेतरी विकास सांगितला पाहिजे. हे जे दळभद्री राजकारण आहे त्याला कुठंतरी ठेचलं पाहिजेत, अशा पद्धतीचं राज ठाकरे बोलतात. कुणाचाही मुला ही जाते बाळगत नाही. आणि राज ठाकरे, जसं मी सुरुवातीला म्हटलं की मुळात हे त्यांचं वैचारिकता जी आहे ती अतिशय कौतुकास्पद आहे आणि ती अनेकांना भावते. म्हणजे मराठी साहित्यिक असो, सिनेमांचे दिग्दर्शक असो, अभिनेते असो, कुणालाही राज ठाकरे जवळचे वाटतात. त्याचं कारण की त्यांच्या म्हणजे त्यांच्यातला तो कलावंत माणूस आणि त्या अधिकार तो त्यांना लोकांनी तो दिलेला आहे, त्यांचं ते मोठं स्थान आहे. तरी देखील या निवडणुकीच्या राजकारणामध्ये त्यांचं मागे पुढे जे होत असतं ते त्याचं कारण की संघटनेच्या दृष्टिकोनातून जे काही भरीव म्हणजे कसब दाखवायला पाहिजे ते त्यांच्याकडून ते दाखवलं जात नाही. मग कुठेतरी एकला चलो रे, मग त्यांच्या ते ठाकरे नावाच्या भोवती जे काही वलय आहे किंवा तेजो वलय म्हणा, औरा म्हणा, हे सगळं त्या याच्यावर ते राजकारण करायला जातात आणि निवडणुकीच्या काळामध्ये ते फसतात, असं त्यांना आतापर्यंतचा अनुभव आलेला आहे. आता बऱ्याच गोष्टी आहेत की आता ज्या वेळेला ते शिवसेनेमध्ये ज्या वेळेला युवा नेतेचे शिवसेना नेते झाले, शिवसेना प्रमुखांनी त्यांना ते नेतेपद दिलं, ते नेतेपद देत असताना अगदी हे एक लक्षात घेतलं पाहिजे की राज ठाकरे यांचा तो अधिकार होता की त्यांना ते एवढं मोठे पद, कारण की त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि स्वतः शिवसेना प्रमुख यांचा अतिशय निरीक्षण केलेलं होतं, ते सगळे गुण आत्मसात केलेले होते. मग त्या काळामध्ये त्यांनी काय शिव उद्योग नावाची एक संस्था काढली होती. भारतीय विद्यार्थी सेना ही त्यांनी जोरात चालवली होती. त्या शिव उद्योग सेनेमार्फत त्यांनी रोजगार निर्मितीसाठी अनेक प्रकारचे प्रयोग केले, मोठमोठे प्रयोग केले, वेगवेगळ्या प्रकारचे इव्हेंट्स त्यांनी केले. म्हणजे 90च्या दशकामध्ये त्यांनी जिगर 2000 असा एक कार्यक्रम केला. त्याच्यामध्ये मग अमिताभ बच्चन पासून सुनील गावस्कर वगैरे असे सगळे जे यशस्वी नेते, त्यांच्याकरवी लोकांना, त्या सगळ्या तरुणांना मार्गदर्शन घडून आणलं. परंतु ते नंतर ते सगळं काय विस्कळीत होत गेलं. आज देखील ते बघा युट्यूबवरशी बोलतात, नवीन पिढीशी बोलतात, त्यांना सांगायचा प्रयत्न करतात. आणि दुसरीकडे त्या ब्ल्यू प्रिंटचा विचार करत असताना ते गावागावामधल्या सरपंचांना देखील संबोधतात. त्यांना सांगतात की तुमचं गाव स्वच्छ ठेवा रे बाबांनो,
हे सगळं जे विचार ते सांगतात, विचार खूप चांगले आहेत, विकासाची दृष्टी खूप चांगलेली आहे, त्या विकासाच्या दृष्टीमध्ये सौंदर्य दृष्टी देखील आहे. हे सगळं असून देखील राज ठाकरे यांच्या व्यक्तिमत्वासमोर त्यांच्या पक्षवाढीच्या संदर्भात नेहमी प्रश्नचिन्हच हे उभं का राहतं, याचा विचार आता राज ठाकरेंनी करण्याची गरज आहे, अशी त्यांचे चाहते चर्चा करत असतात. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.